नमस्कार, मी आराध्य दीपक सूत्रे, तिसरी. तुमच्या समोर स्वातंत्र्य दिनाविषयी 4 शब्द मांडत आहे. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या देशबंधूंनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हजारो वर्षांचा इतिहास लाभलेला भारत, शूरवीरांनी गौरवलेला भारत, शूरवीरांच्या रक्ताने भिजलेला भारत, सुजलाम सुफलाम भारत. हसत हसत फासावर जाणारे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि चंद्रशेखर आझादांचा भारत, वैऱ्यांच्या सुरेला आळी म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत. 14 ऑगस्ट 1947 ची अंधारी रात्र संपून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्याची तेजस पाठ सुरू झाली आणि त्याच तेजस पाठीची सूर्यकिरणे भारताच्या तिरंग्यावर पडली आणि भारत माता की जय असा नारा घुमला. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या सर्वांना माझा कोटी कोटी प्रणाम. 15 ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा, उत्साहाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. आज आपण त्यांच्यावर स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. कारण त्या संघर्षाने आपल्याला एक अमूल्य भेटले आहे. आपण एक जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम, एकता आणि देशाच्या प्रगतीसाठी काम केले पाहिजे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुल है इसकी, एक गुलसिता हमारा. स्वच्छता, शिक्षण, शिस्त आणि समाजकार्य या गोष्टींचा स्वीकार करून आपण भारताला महान बनवू शकतो. विविधता एकता आहे आमची शान, म्हणूनच आमचा भारत देश मान. शेवटी एवढंच म्हणायचं वाटते, झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकतो वरिमान, करीतो आम्ही प्रणाम. धन्यवाद.